आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या। मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या दहिसर भागात रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक भागात पाणी साचलं असून या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दहिसर पूर्व एसवी रोड आणि शिवाजी रोडवर गुडघाभर पाणी साचलंय, त्यामुळे इथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। परिसरात पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। दहिसरला देखील पावसाने झोडपून काढलंय, काय सद्यस्थिती? सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। दहिसरच्या शिवाजी रोड आणि एसवी रोड या सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुडघावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहन चालकांना येता जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो। अनेकांची वाहनं सुद्धा यामध्ये बंद पडत आहे, परंतु या ठिकाणी अंधेरीचा जो सबवे आहे त्या ठिकाणी सध्या पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी थोडासा दिलासा आहे। परंतु पाऊस अजूनही येत आहे आणि जो पावसाचा जोर वाढला तर अंधेरीचा सबवे सुद्धा बंद होऊ शकतो, कारण संपूर्णतः या ठिकाणी रेल्वे, पश्चिम रेल्वे आहे ही सुद्धा या ठिकाणी धीम्या गतीने सुरू आहे। पावसाचा जोर आता वाढण्याची शक्यता आहे, कारण हवामान खात्याने तसा अलर्ट दिलेला आहे। येलो अलर्ट दिल्यामुळे या ठिकाणी सर्वांनी सतर्क राहावं, तसंच या ठिकाणच्या ज्या नागरिकांनी जर गरज असेल तरच बाहेर पडा असं सुद्धा आवाहन या ठिकाणी प्रशासनानं केलेलं आहे। बरं विजय, धन्यवाद या माहितीसाठी। ठाण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय। सततच्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे। घोडबंद रोड इथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून याचा वाहतुकीला फटका बसलाय। हा पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र इथलं जनजीवन प्रभावित होऊ शकतं। मुंबईच्या उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड्स लावून नागरिकांना आणि वाहनांना सबवेतून जाण्यास मनाई केली आहे। वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणून अंधेरी गोखले पुलाचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत। अंधेरी सबवे जलमय झाल्यामुळे परिसरातील अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि मुंबईकरांची पहाटेची सुरुवात जोरदार पावसाने झाली आहे। आज मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले। मुंबईसह कोकण परिसरात पुढील काही तासात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मीरा रोड भाईंदरला चांगलंच झोडपून काढलंय, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय। अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालंय। भाईंदर पूर्व भागातील केबिन रोड, नवघर आणि बीपी रोड या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वसई विरारला देखील सकाळपासूनच पावसाने झोडपून काढलेला आहे। वसई विरार आणि परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय। गेल्या 24 तासात विरारमधील बोळिंज, आगाशीसह वसईतील माणिकपूर, मांडवी आणि इतर भागात 25 ते 50 मिलीमीटर पर्यंत पाऊस झालाय। मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। मी आता नालासोपाऱ्यामध्ये आपण पाहू शकता, सकाळपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी सुरू झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही भागामध्ये, सकल भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचू शकतं। नालासोपाऱ्याच्या गालानगरमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे।
मुंबईचा जो सबवे आहे, अंधेरीचा सबवे आहे, या सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणचं जे पावसाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे, कारण हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। तेव्हा घरामधून बाहेर पडताना आवश्यक काम असेल तरच बाहेर निघा, अन्यथा घराबाहेर निघू नका, स्वतःची काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली आहे। डीबेजी कॉलेजची भिंत कोसळून यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तसंच महामार्गाच्या कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। आज पण आपण या ठिकाणी पाठीमागे वॉल जर पाहाल त्या ठिकाणी पाणी निघण्याचं कोणती व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांभा भिंत जी वरती आली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे। त्यामुळं माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे। अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशनात केली आहे। या निमित्तानं आमदार भोईर यांनी कल्याण डोंबिवलीच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधलं। पावसाळा असताना सुद्धा कल्याणमध्ये पाणी टंचाई भासते। उल्हास नदी आणि बारवी धरणातून मिळणारं पाणी पुरेसं नाहीये। शिवाय वाढत्या लोकसंख्येनुसार या शहरांना पाण्याची गरज भागवण्यासाठी कुशिवली धरणाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवली शहरांमध्ये अनेक मोठमोठाली गृहसंकुलं उभी राहिलेली आहेत आणि या गृहसंकुलांमध्ये हजारो नागरिक राहत असून त्यांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागलाय। याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं। मुख्यमंत्र्यांनी कल्याणमध्ये येऊन जाहीर केलं होतं की बाबा कल्याण डोंबिवली महापालिकेला स्वतंत्र धरण दिलं जाईल, परंतु अजून त्याबद्दल कारवाई झाली नाही। डिसेंबर 2023 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या, इरिगेशन डिपार्टमेंटचे लोक होते, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही बाबतीत स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी जे कुशिवली धरणाची मागणी केलेली आहे त्याच्या बाबतीत कुठलंही पाऊल उचललं नाही। मी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की कल्याण डोंबिवली पालिकेला स्वतंत्र धरण कुशिवली धरण आरक्षित करून द्यावं आणि त्याचा पाणी पुरवठा शहराचा सुरळीत व्हावा, हे आपल्या माध्यमातून नम्र विनंती।